चला, आज गुरुवार आहे श्रावणातला, तर आपण दत्त बावन्नी वाचूया. पहिलाच गुरुवार झाला आहे, हा दुसरा गुरुवार आहे. आता आपण दत्त बावन्नी वाचायला सुरुवात करूया. श्री दत्त बावन्नी. जय योगेश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ. अत्र नुसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित. ब्रह्म हरिहरनो अवतार, शरणांगतनो तारणहार. अंतर्यामी सच्चित्तमुख, बहार सद्गुरु श्री भुज सुखमुख. झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय. क्या चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार. अव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चालल्या प्राण. सुणी अर्जुन केरो साद, रिज्यो पूर्वे तू साक्षात. दिधी रुद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापदसार. किधो आजे केम विलंब, तुझ विण मुजने ना आलंब. विष्णू शर्म द्विजतार्यो एम, जयो जम्योश्राद्धमा देखी प्रेम. जंभ दैत्यथी त्रास्या देव, किधी मेरते त्या ततलेख. विस्तारी माया दितीसुत, इंद्र करे हणाव्यो तुर्त. एवी लीला कैकई सर्व, किधी वर्णवे कोते शर्व. दोंड्यो आयु सुतने काम, किधो एतने ते निष्काम. बोध्या यदुने परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम. एवी तारी कृपा अगाध, केम सुणेना मारो साद. दोड अंतना देख अनंत, मा कर औधच शिशुन्नो अंत. जोई द्विज स्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निसदेह. स्मर्तोगामी कलितार कृपाळ, तार्यो धोबी छेक गमार. पेट पिडथिक तार्यो विप्र, ब्रह्मण शेठ उगार्यो क्षिप्र. करे केमना मारो भार, जो आणे गम एकज वार. शुक्ष कष्टाने आणण्या पत्र, थयो केम उदासीन अत्र. जर्जर बंध्या केरा स्वप्न, कर्या सफळते सूतन कृत्सन्य. करी दूर ब्राह्मणनो कोढ, किधा पुरण एना कोड. वंध्या भेस दुझवी देव, हर्यु दारिद्र्य ते तथखेव. झालर खाई रिजयो एम, दीधो सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्रीनो मृत भरधार, किधो सजीवन ते निर्धार. पिशाच्च पीडा किधी दूर, विपप्र पुत्र उठाड्य शूर. हरिविप्रमंद अत्यंजहात, रक्षो भक्ती तिविक्रमतात. निमेष मात्रे तंतुक एक, पहोचाड्य श्री शैल्य देख. एकी साथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप. संतोष्या निज भक्त सुजात, आपी परिचाओ साक्षात. यवन राजनी टाळी पीड, जात पातनी तनेन चीड. रामकृष्ण रूपे ते एम, किधी लिलाओ कै तेम. ताऱ्या पथ्थक गणिक व्याध, पंशु पखैण तुजने साध. अघम ओधराण दारू नाम, गाता सारे न शाशा काम. आधी व्याधी उपाधी सर्व, टळे स्मरण माथार्थी शर्व. मूठ चोट ना लागे जाण, पामे नर स्मरण निवारण. डाकण शाकण भेंसासूर, भूत पिशाची जंद असुर. नासे मुठी देईने तुर्त, दत्त धून सांभाळता मूर्त. करी धूप गाय जे एम, दत्त बावनी आस प्रेम. दुधरे तेना बने लोक, रहेन तेना क्यों के शोक. दासी सिद्धी तेनी थाय, दुःख दरिद्र तेना जाय. बावन गुरुवारे नित नेम, करे पाठ बावन सप्रेम. यशावकाशे नित्य नियम, तेने कधी न दंडेयम. अनेक रूपे एजे अभंग, भजता नडेन माया रंग. सहस्रनामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेद. वंदू तुझने वारंवार, वेद श्वास तारा निर्धार. थाके वर्णवता ज्या शेष, कोण राखहू बहुकृत वेश.
अनुभुवतृप्तीनो उद्गार सुणी हसे ते खाशे मार. तपसी तत्वमसी एय देव बोले जय जय श्री गुरुदेवपूर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता याचा अर्थच आपण बघूया मराठीमध्ये. श्री दत्तबाबांनी. श्री गणेशाय नमः. जय जयाजी योगीश्वरा दत्तात्रय दयासागरा. निजकृपेने या संसारा प्रतिपाळीशी अहर्निशी. अत्री पिता अनुसूया जननी या दोघांचे निमित्त करोनी. जगकर्त्यास्तव या भुवनी प्रकटलासी गुरुराया. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर देवत्रयीचे तू अवतार. शरणागतांचा तारणहार देसी आधार भक्तांसी. अंतर्मायी सद्गुरुनाथ सच्चित्त सौख्य अनुभवतीत. प्रसन्न वदने द्विभुज रूपात कल्याण हेतू अवतरसी. झोळी रूपे अन्नपूर्णा माऊली तुझिया काखेत बिराजेली. शोभतसे तव करणमळी शांती स्वरूप कमंडलू. तुझी स्वरूपे विभिन्न दिसती कोठे चार कुठे षडभुजा मूर्ती. या सर्व प्रतिकात्मक गोष्टी तू अनंत बाहो निर्धारे. तू दीनपत्ती तो द्वारक मी शरणांगत अजाण बालक. प्राणकंठाशी आले देख उठ झडकरे निगंबरा. पूर्वी सहस्रार्जुनी संकटात आर्तसाद घातले तुझ प्रती. तधी धाव घेऊनी क्षणात त्या निज भक्ता रक्षियेले. याचा मनोभाव जाणून झालासी त्यावरी प्रसन्न. सिद्धिसिद्धाचे वरदान देऊन अंतिमोक्षपदे दिधले द्या. मग आजचा कारे उशीर घेई धाव तू येई सत्वर. नसे तुझे विण मजसी आधार तारी मजसी गुरुदेव. विष्णू विप्राच्या सदनी जाऊन केलेश श्राद्धदिनी भोजन. त्या द्विजाचा सद्भाव जाणून दिधले वरदान सप्रेम. जंबदैत्य होऊनी उत्तम देवांचे छळियेले बहुत. निजकृपेने कैवार घेत रक्षियले तू अमरासी. दिती सुते त्रासिले त्रिभुवन तधी त्वा माया विस्तारून. देव द्राहस्ते त्या ते वधून केले सुख सकळाते. तुझी अगाध अपार लीला ती वर्णावेना कुणाला. ज्यांनी तैसे प्रसन्न केले ते सर्वही मौनावले. सूत इच्छेने आयु येत त्वाम उपदेशिले तयाप्रत. तेणे वृत्ती निष्काम होत ब्रह्मस्वरूप जाहले. यदु परशुराम आणिक प्रल्हाद साध्य देव लरकत. हे तुझी शिष्य पौराणिक बौद्धिले तू त्यासी. त्या सर्वांसी प्राप्त आढळ पद. तैसे तुझी कृपा अगाध का ना ऐकसी माझी साध. का उपेक्षा करीतोसी. किती पाहासी अंत आता. धावे वेगे पावनंता. न करी शिशूचा वध समर्था. जो अनन्य तव चरणी. सुमता ब्राह्मणीचा स्नेह पाहून झाले प्रसन्न अंतकरण. श्रीपादपुत्र रूपे होऊनी अवतीर्ण. पुरविले तियेचे मनोरथ. स्मर्तू गामी तू कलियुग तारक. भक्तिप्रतिपालक निज ब्रीद रक्षक. उद्धरिला त्वाम दीनरजक. राजा ऐश्वर्य त्वाम दिधले उदर. पीडीने विप्र संपन्न केले त्या ते व्याधिमुक्त. सायन देव तो ब्राह्मण शेठ त्वरित रक्षिले दया लागी. दीनदयाळू म्हणून या प्रख्यात. तरी दया नचका ये तुझ प्रत. तत्कृपा श्री अभिलाषित पाही मजसी एकदा. तव लीला कर्तृत्व आगळे शुक्ल कष्टाने पल्लविले. नरहरी द्विजा कष्टमुक्त केले. मग का उदास मजवरती तू. वंध्या गंगा वृद्धेने वांछिली. तिची स्वप्ने तू पूर्ण केली. 60व्या वर्षी कन्या प्रसवली. पुत्रही झाला विद्वान. नंदी विप्राते श्वेतकुष्ठ वंचित निवारिले समस्त. काव्य प्रतिभा देऊनी तयाप्रत शीघ्र म्हणली स्वीकारिले. त्वाम गुरुनाथा कृपा बळे. वंध्या महिषी से दोहविले. विप्रसदनींचे दारिद्र्य हरिले. केले सुखी सुभक्तासी. देव दिंडोशी भक्षुनिया. स्वर्ण घट दिधलासी सद्या. ऐसी अथांग तुझी दया दैन्य वारिले द्विजाचे. ब्राह्मणीच्या मृतपतीला त्या निर्धारे सजीव केला. तो तव चरणी विसंबला त्याचे कल्याण करीसी तू. पिशाच्च पीडा दूर करून द्विजपुत्राचे दिधले संजीवन. भक्तसंकटी धावसे निशिदीन ऐसे तुझे कारुण्य. अंत्य जाकरवी विप्र मदास हरुनी द्रक्षिले त्रिविक्रमास. जयपत्राची फिटली हौस ब्रह्मराक्षस ते झाले. निमेष मात्रे तंतुकास नेले श्रीशैल्य पर्वतास. देऊनी अनुभूती विशेष गुरुशिष्य ऐक्य दर्शविले. एकाच समयी अष्टरूपात ते धारुनी तोषविले शिष्याते. अरूप असोनी बहुरूपे विचरते जनहितार्थ गुरुतत्व. गुरुकृपेची प्रचिती देऊन तोषविसी निजभक्त सद्गुण. मग श्रद्धेने रमती तव भजनी ऐसी तुझी वात्सल्य. यवन
नृपतो येता शरण केलेस विस्फोट व्याधी निवारण जाती धर्मांचे तुला न बंधन वर्धसी समान सर्वांगी. त्वं गुरुनाथ युगातरी रामकृष्णाची अवतारी लीला दाविली कितीतरी सदम सर्मक्षणाकारते. तुझ्या प्रसादे पाषाण तरले गाणिक व्याध पतित उधरले पशुपक्ष्यांचे मनोगत सगळे जाणून सी तू गुरुराया. करीती तुझ्या नामाचा गजर अधमांचाही होय उद्धार इष्टकामना पुरविसी सत्वर बा गुरुनाथ कल्पद्रुमा. तुझ्या स्मरणे उपाधी टाळली आदिव्याधी समूळ निरसती महासंकटे दिगंतरी पळती होती निष्प्रभ हित शत्रू. जारण मारण उच्चाटन मूठ चेटून नच चाले जाण दृष्ट प्रवृत्ती प्रभावहीन नरपावती मोक्षपदा. डाकिणी शाकिणी महिषासुर भूतपिशाच जिंद असुर यक्ष राक्षस कुयोग भयंकर टळती अनर्थ महाविघ्ने. दत्तधुनी पडता श्रवणी पळती उपद्रव मुठी आहो चिंताक्लेश जाती निघोनी मन निशंक होत असे. श्री गुरून ते धूप दावनी तो सप्रेम दत्तभावनी नित्यनेम गायले सदनी त्याचे कल्याण होईल. तया मानसी नुरेल शोक होईल सुखावह इह परलोक लाभले संपदा बुद्धिविद्या क आणि प्रतिष्ठा यश कीर्ती. तो नर महा दांग्यवंत दुःखदैन्य नुरले किंचित सिद्धिदासी परी त्याचा आज्ञेत राहिला सेवा कराव्या. 52 गुरुवारी जो सदक्त श्री गुरूंचे ते पूजनी सदनात करील सप्रेम 52 पाठ या दत्तभावनीचे आणि यथावकाश नियमपूर्वक वाचिल नित्य हे स्तोत्र पावक धन्य धन्य तुपाजक यम नच दंडी त्या लागी. दत्तस्वरूप अभंग अनंत जगती अनेक रूपांनी कार्यरत तया भजका नुरले किंचित भय पाया पाशांचे. नामे सहस्र तरी नामी एक दत्त दिगंबर असंग व्यापक गुरुतत्व स्वयंप्रभू प्रबोधक अवव्य आणि अवनाशी. हे गुरु काय वर्णावी माहिती तू ज्ञानभीचा गभस्ती वेदची श्वास तुझे असती आदरे वंदितो तव चरणे. अघात कर्तृत्व अगाध लीला ज्या वर्णितो शेषही थकला तव अनंत चरित्राला काय वर्णावे पामरेया. गुरुकृपेने जीवन तुपती हे अनुभवाचे बोल असते या वचनाने हे असती धडा मिळे त्या कुस्तीता. तपसी तत्वमसी निर्देशी तो दत्तात्रयाचा महातापसी त्याच्या प्रसादे परमार्थ साधती बोले जय जय श्री गुरुदेव. श्री रंगवधूत स्वामी श्री विरचित श्री दत्तभावने जुर्जर भाषेत नित्याने तिचा पाठ दत्तभक्त करीत असे. या प्रसादिक 52 श्लोकात श्री गुरुचत्रसार अंतर्भूत याचे पठाय समाधान गुरुभक्तांचे सर्वदा. याच्या श्लोकांचा मराठीत अर्थ सांगितला मी तुला. सार्थ भाषांतर केले येथे ओवी रूप रचना उपयुक्त. गुरुकृपेने जाहली दत्तस्तुतीपर ही रचना तिचा आनंद मिळो भक्तांना. जितेंद्रनाथ वंचित कल्याण सदालीन गुरुचरण श्री मराठी दत्तभावनी संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हो, आपण 2 भाषांमध्येही आत्ता दत्तभावनी वाचली. गिरनार पर्वत आपल्याला माहितीच असेल, दत्तकृपा तिकडे केवढी आहे हेही आपल्याला माहितीच असेल. जमलं तर दर गुरुवारी दत्तभावनी वाचत जावी किंवा ऐकत जावी. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त.